लेवीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन हमाली तोलाई शेतकरी वर्गाकडून कपात करणार नाही अशी भूमिका घेऊन गेल्या 1 महिन्यांपासून बाजार समिती बंद आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला होता। नांदगाव विधानसभेचे दमदार आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली सभापती संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी व्हावे, अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने 2 नोटिसा व्यापारी वर्गाला दिलेल्या व नवीन व्यापारी परवाने देण्यास सुरुवात करून बोलटान उपबाजारावर नवीन 23 परवाने देण्यात आले आहेत। सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये बोलटान मार्केट यार्ड लिलावाचे कामकाज पार पडले। यावेळी बाजार समितीचे सचिव अमोल खरनार यांनी हमाली तोलाई ही बाजार समिती कायद्याप्रमाणे कपात केली जाते, यात कोणतेही बेकायदेशीर काम केले जात नाही अशी भूमिका शेतकरी वर्गात समजून सांगितल्याने शेतकरी वर्गाने उत्स्फूर्तपणे लिलाव सुरू करण्यास सांगून लिलावाचे कामकाज पोलीस बंदोबस्तात पार पडले। यार्डात 80 वाहनाचा लिलाव होऊन कमीत कमी 300, जास्तीत जास्त 1551 व सरासरी 1240 असे बाजार भाव निघाले। नांदगाव यार्डवर सुद्धा नवीन 14 परवाने देण्यात आले असून पुरेशी व्यापारी वर्ग उपलब्ध झाल्यावर नांदगाव यार्डावरही लवकरच लिलावाचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती लोकशास्त्र न्यूजशी बोलताना नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खरनार यांनी यावेळी दिली। लिलावाच्या वेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी बोलटान मार्केट या लिलावानंतर कार्यालयाचे शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात शेतकरी वर्गाने घ्यावी, कोणीही उधार शेतमाल देऊ नये, पेमेंट बाबत तक्रार असल्यास कार्यालयात तात्काळ संपर्क साधावा असे अमोल खरनार यांनी यावेळी सांगितले। पूर्ण जिल्हाभरात माथाडी व व्यापारी वर्गात वाद निर्माण झालेला होता। यामुळे व्यापारी व नांदगाव व बोलठाण व्यापारी वर्गाने 1 एप्रिल 2024 पासून कोणत्याही प्रकारचे आम्ही शेतमालाच्या हिशोब पावतीतून हमाली तोलाई कपात करणार नाही अशी नियमबाह्य भूमिका घेतलेली होती। यामुळे पूर्ण जिल्हाभरातील लासलगाव वगळता लिलावाचं कामकाज ठप्प झालेलं होतं। याबाबत कामगार उपायुक्त असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्या दालनात वेळोवेळी बैठका झाल्या, परंतु कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। यामुळे माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार आपल्या स्तरावर विशेष तोडगा काढून बाजार समितीचं कामकाज चालू करावं म्हणून माननीय संचालक मंडळाने व्यापारी वर्गाशी वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। यामुळे नांदगाव बाजार समिती प्रशासनाने जो आपल्या व्यापारी वर्गास आपले परवाने निलंबित का करण्यात येऊ नये, आपण लिलावात सहभागी व्हावं अशा प्रकारच्या नोटिसा बजावल्या, परंतु तरी व्यापारी वर्ग लिलावात सहभागी झाला नाही। यामुळे माननीय सुहास कांदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची बैठक होऊन प्रचलित पद्धतीने लिलावात सहभागी व्हावं म्हणून आवाहन करण्यात आलं, परंतु व्यापारी वर्ग सहभागी झाला नसल्याने नवीन व्यापाऱ्यांना बाजार समितीने परवाने दिले। तर नांदगाव व बोलठाण येथे नवीन परवाने देण्याची प्रक्रिया चालू असताना बोलठाण येथे 23 खरेदीदार व्यापारास तयार झाले। यामुळे सोमवार दिनांक 29/4/2024 पासून कायदेशीर प्रचलित पद्धत हमाली तोलाई कपात करून रीतसर पद्धतीने लिलावाचं कामकाज चालू करण्यात आलेलं आहे। त्यानुसार आज जवळपास 100 वाहनांचा लिलाव झाला, कोणत्याही प्रकारचं काही विघ्न आलं नाही आणि सुरळीतपणे पार पाडलेले आहे। तसंच नांदगाव बाजार समितीवर सुद्धा बाजार समितीचे 15 परवानाधारक नवीन परवाने तयार झालेले आहेत। यावरही 2 दिवसात उचित निर्णय घेऊन आणि नांदगाव बाजार समिती आवारावर लिलावाचं कामकाज चालू करण्यात येईल। लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।